नमस्कार. आज आपण एका खूप सोप्या पण तितक्याच शक्तिशाली सवयीबद्दल बोलणार आहोत. आणि ती सवय म्हणजे सकाळी उठल्या उठल्या पाणी पिणे. ही एक छोटीशी गोष्ट आपल्या संपूर्ण दिवसाची सुरुवात किती छान करू शकते तेच आपण आज पाहणार आहोत. हा प्रश्न खरं तर आपल्या सगळ्यांनाच पडतो, नाही का? प्रत्येकाला वाटतं की आपला दिवस एकदम उत्साही आणि चांगला सुरू व्हावा. पण त्यासाठी नेमकं करायचं तरी काय? आणि गंमत म्हणजे ह्याचं उत्तर अजिबात अवघड नाहीये. त्यासाठी कोणतीही महागडी गोष्ट किंवा वेगळं काही करायची गरज नाही. खरं तर ते आपल्या किचनमध्येच आहे, अगदी सहज उपलब्ध. ओके, तर सगळ्यात आधी हे समजून घेऊया की रात्रभर झोपल्यानंतर आपलं शरीर म्हणजे आपलं आतलं इंजिन नेमकं कोणत्या कंडिशनमध्ये असतं. हे कळलं ना की पाण्याची गरज का आहे हे लगेच पटेल. अरे वा, इकडे बघा. फरक किती स्पष्ट आहे. झोपून उठल्यावर शरीर कसं असतं? डिहायड्रेटेड, सुस्त आणि शरीरात टॉक्सिन्स साचलेले असतात. पण फक्त एक ग्लास पाणी प्यायल्यावर काय होतं? शरीर लगेच हायड्रेटेड होतं, डिटॉक्सिफाय होतं आणि एकदम एनर्जेटिक. हा बदल खरंच खूप महत्वाचा आहे. आणि हा सगळा बदल घडवून आणण्यासाठी काय लागतं? काही नाही, फक्त पाण्याचा एक घोट. हो, फक्त एक घोट, जो शरीरात चांगल्या बदलांची जणू एक चेन रिॲक्शनच सुरू करतो. हे अगदी गाडीच्या इग्निशन स्विचसारखं आहे, नाही का? जसं आपण किल्ली फिरवतो आणि गाडीचं इंजिन सुरू होतं, तसंच फक्त एक ग्लास पाणी आपल्या शरीराच्या सगळ्या सिस्टीम्सना स्टार्ट करतं आणि दिवसासाठी तयार करतं. चला आता बघूया की हा पाण्याचा पहिला घोट शरीरात नेमके कोणते पॉझिटिव्ह बदल घडवतो. आणि हे बदल म्हणजे तात्काळ दिसणारे परिणाम आहेत बरं का. सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा रिहायड्रेशन. विचार करा, आपण रात्रभर म्हणजे साधारण 7-8 तास पाणीच पित नाही. त्यामुळे सकाळी शरीर डिहायड्रेटेड झालेलं असतं. मग सकाळी पाणी प्यायला काय होतं? तर ही पाण्याची कमतरता भरून निघते. आणि हे रिहायड्रेशन शरीराचं प्रत्येक काम सुरळीत चालण्यासाठी खूप गरजेचं आहे. आणि आता ही गोष्ट बघा, ही तर कमाल आहे. सकाळी पाणी प्यायल्याने आपला मेटाबॉलिझम म्हणजे सोप्या भाषेत आपली कॅलरी बर्न करण्याची क्षमता पुढचे काही तास तब्बल 30% वाढू शकते. म्हणजे विचार करा, जास्त कॅलरीज जळतात आणि एनर्जी लेवल पण वाढते. आहे की नाही जबरदस्त? बरं, आता डिटॉक्सबद्दल बोलूया. रात्रभर आपलं शरीर आतून साफसफाई आणि रिपेरिंगचं काम करत असतं. या प्रोसेसमध्ये काही विषारी पदार्थ म्हणजे टॉक्झिन्स तयार होतात. मग सकाळी पाणी प्यायल्यावर काय होतं? तर ही नैसर्गिक डिटॉक्सची प्रक्रिया सुरू होते. पाणी हे टॉक्झिन्स लघवी वाटे बाहेर टाकतं, किडनीचं काम सोपं करतं आणि आपली पचनसंस्था दिवसाच्या पहिल्या जेवणासाठी एकदम तयार होते. आणि हे फायदे फक्त आतल्या आत राहत नाहीत, ते बाहेरूनही दिसतात आपल्या त्वचेवर. जेव्हा शरीर आतून हायड्रेटेड आणि स्वच्छ असतं तेव्हा त्वचेवरच्या सुरकुत्या कमी दिसायला मदत होते. आणि हो, टॉक्सिन्स बाहेर गेल्यामुळे चेहऱ्यावर एक नैसर्गिक ग्लो येतो. ओके, तर हे झाले लगेच दिसणारे फायदे. पण विचार करा, जर ही सवय रोजची झाली तर त्याचे लाँग टर्म फायदे तर आणखीन मोठे आहेत. ही एक सवय आपली संपूर्ण सिस्टीम आतून मजबूत करते. चला बघूया कसे ते. याचे फायदे खरं तर खूप आहेत. मेंदूसाठी बघा, कॉन्सन्ट्रेशन, अलर्टनेस आणि मेमरी सुधारते. मग आपलं मूड आणि एनर्जी लेवल, डिहायड्रेशनमुळे जो थकवा येतो किंवा मूड बदलतो तो कमी होतो. वजन नियंत्रणात ठेवायलाही मदत होते, कारण भूक कंट्रोलमध्ये राहते. आणि रक्ताभिसरण सुधारल्यामुळे हृदयाचं आरोग्यही चांगलं राहतं. म्हणजे बघा, एका छोट्या सवयीचे किती मोठे फायदे आहेत. तर सांगण्याचा मुद्दा अगदी सोपा आहे. एक छोटी सवय, दिवसासाठी मोठी ऊर्जा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी ना काही वेगळे कष्ट आहेत, ना कोणताही खर्च. तर मग ही सगळी माहिती ऐकल्यावर एक प्रश्न नक्कीच विचार करण्यासारखा आहे, नाही का? अशी कोणती एक साधी सवय आहे जी आपल्या अख्ख्या दिवसाची दिशाच बदलू शकते? यावर नक्की विचार करा.